घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा अपेक्षा अशी आहे की दर्जेदार प्रशिक्षण असताना आपण कमी पडायला नको. टीम इतकी तज्ञ आहे, खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या समोर सगळ्या गोष्टी घेऊन येत आहे आणि आपण कमी पडणार नाही याची दक्षता आपण घेणार आहोत. कुणालाही सांगायची गरज वाचणार नाही आहे की तुम्ही वर्गात जा, अजिबात नाही आहे, काही गरज नाही आहे. आलो 2 मिनिटात, आलो फोन करून, हे इतर प्रशिक्षणाला चालत असेल पण ह्या प्रशिक्षणाला अजिबात चालणार नाही. त्यामुळं जो वेळ तुम्ही या ठिकाणी आलेला आहात तो सत्कारणी लागेल. 100% तुम्ही या ठिकाणी देणार आहात आणि हे इंटरॅक्टिव्ह ट्रेनिंग आहे, अजिबात वन वे ट्रेनिंग असणार नाही आहे. कारण सरांशी मी चर्चा केली की अतिशय हसत खेळत सर्वांना इन्व्हॉल्व करून हे प्रशिक्षण पुढे जाणार आहे. काठिण्यस्तर मांडलेला गणित विषय असतो आणि त्यानंतर सायन्स असतो आणि त्याच्या भविष्याची आयुष्याची जी लाईन 10वी नंतर फिक्स होते ती केवळ आणि केवळ या 2 विषयांवरती अवलंबून असते. आणि म्हणून ही जबाबदारी पेलत असताना आपल्याला एक महत्त्वाची जबाबदारी आमच्या दृष्टीनं आहे की तुम्ही सगळे तरुण दिसतात, नवीन टीचर दिसत आहेत. म्हणजे एज ग्रुप जर बघितला लेटेस्ट 10 वर्षापर्यंत सेवा झालेली, 12 वर्षापर्यंत झालेली असेच आम्हाला दिसतात. हा आमचा प्लस पॉईंट आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये असणारी जिज्ञासा, कुतूहल, त्याच्यामध्ये असणाऱ्या या सगळ्या ज्ञानाला एका सायन्स म्हटलं की काय असतं, पडताळणी असते ज्ञानाची. दिलेला असणारा सर्व सांस्कृतिक परंपरा पाळणारा, रीतिरिवाज परंपरा असा असणारा समाज आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये तुम्ही काम करताय, दुर्गम भागामध्ये काम करताय आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. किती मोठं आहे, कारण याने आपण काय करू शकतो की फक्त BSCच नाही तर त्यासोबत 12वी पर्यंत जो मुलं चांगली येतील याची काळजी घेण्यासाठी आयराइज हा प्रोजेक्ट आपण इथे लॉन्च केलेला आहे. आयराइज हा फक्त 2 वर्ष जुना प्रोजेक्ट आहे, 2.5 years जर मला प्रिसाइजली सांगायचं असेल तर. पण हा आयसर जो आहे याचा 5वा प्रोजेक्ट आहे. याच्यासोबतच आम्ही पहिले हा पायलट प्रोजेक्ट टाटा टेक्नॉलॉजीजच्या हेल्पनी 220 टीचर पुण्यामध्ये त्यांच्यासोबत एक्सपेरिमेंटेशन झालं. 6वी ते 10वीचे जितके पण टॉपिक्स मधल्या ज्या पण ऍक्टिव्हिटीज असेल आम्ही सगळं टेस्ट केलं. पेक्षा लहान घेतले तरी तर 12 हे 7 झाले. समजविभूत झाला की इथं किती आले? 7 आले.
अन्नाबद्दल सर्व कारण त्याची व्यवस्था सुद्धा लाईटने अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे ट्रेनिंगला. तर या सेशनची आपण माहिती आता घेणार आहोत. निगडित वेळेत आपलं थोडंसं मला 10 मिनिटं वगैरे भेटण्यास सुरुवात झाली, पण त्या वेळेमध्ये मी बऱ्यापैकी कव्हर करणार आहे. तर ज्याच्यासाठी आपण एवढी धावपळ करतो आपणच का, तर जवळपास सगळे पाणी वाचलं. काही विद्यार्थी एक्सपायरी डेट पहिल्यांदा लिहून येते असं माझ्या लक्षात आलं. इकडे पुढे MRP एक्सपायरी डेट आणि त्याची मॅन्युफॅक्चर डेट ते काही जण लिहून वेगळा मुद्दा असा कोणी लिहिला असेल का विद्यार्थी पूर्ण